मारा मारा मला, पण माझा निर्णय बदलणार नाही. मला ध्रुवाशी लग्न करायचंय. कसला तरी आवाज झाला. काहीतरी मांजर मिंजर असेल, भांड बिंड पाडलं असेल. दागिने आणि पैसे आणलेस ना? हो आणलेत रे. चल आता. नेहा कुठे? माहित नाही ग, कुठल्यापासून पाहिलंच नाही मी तिला. ते मला शोधत असतील आणि नेहा, आष्टीचा घरच्यांचा विषय पुन्हा माझ्या समोर काढायचा नाही. बाबा, नेहा बाहेर कुठेच नाहीये. मी सगळीकडे शोधून आलो. गेली कुठे कार्टी? मला माहिती आहे ती कुठे गेली. नक्की त्या ध्रुव बरोबर पळून गेली असणार. काहीतरी काय बोलता हो? काहीतरी नाही, खरं तेच बोलतोय मी. ज्याची मला भीती वाटत होती तेच झालं. तू होतीस कुठे का? आता ती रात्रीच्या वेळेला पळून गेली, त्याला मी काय करू? आणि तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही लावायची ना कडी तिच्या बेडरूमला. अगं पण तू तिची भाऊजी, उमा, ही वेळ वाद घालायची नाहीये. तो मुलगा चांगला नाहीये. आपल्या मुलीचं काहीतरी बरं वाईट व्हायच्या आधी त्याला गाठायला पाहिजे भाऊजी. दादा, काय करायचं रे? पोलिसात जाऊया आपण. नाही, पोलिसात नाही. ही गोष्ट पोलिसात जायला नको. हो ना, उगाच आपल्या पोरीची बदनामी व्हायची. मला जर तो सापडला ना, मी त्याला असा फोडून काढीन ना. त्याला नाही, नेहाला बडवून काढली पाहिजे. तिला फूस द्यायचीच आहे ना. अरे पण ती काय बोळ्याने दूध पिते का? तिला अक्कल नको. धनंजय, शांत हो. दादा, कसा शांत हो? जरा मी शोधून काढतोच. अरे जाऊन जाऊन जाणार कुठे तो? चल रे नील, जाऊया आपण. नील चल. कशी वेडी पोर आहे ही. पळून पळून कशाला जायचं? मला वेगळीच काळजी आहे सुद्धा. ते पण लग्नाला नाही म्हटलं म्हणून पोरीनं जीवाचं काही बरं वाईट. तुझ्या लग्नाची पत्रिका. काय? छान आहे. सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना संयोगिता? हो. आधी नायकांकडे इन्व्हिटेशनची लिस्ट आहे, त्यानुसार सगळी आमंत्रणं जायलाच हवीत. या बाबतीत मी फक्त नायकांवर अवलंबून राहू शकत नाही, म्हणून मी तुला सांगतोय. हो ना, आणि मला सुद्धा बहिणीच्या लग्नात काहीतरी काम केल्याचं समाधान मिळेल. संयोगिता,
तुम्ही दोघं लग्नानंतर हनीमूनला सिंगापूरला जात आहे. सगळी व्यवस्था झाली आहे. 2 दिवसात तिकीट हातात पडतील. ठीक आहे? हो ना. आम्ही हनीमूनला कुठे जायचं हे पण दास ठरवणार. लिमिट आहे यार. बॉस तो तुम्हाला सिंगापूरला पाठवतोय, सिंगापूरला. अगं म्हैसूर उटीला नाही, सिंगापूर सिंगापूर. सोड रे. अगं नेहा आज सकाळपासून गायब आहे. कुठे गेली आहे कुणालाच माहित नाही. काय? हो ना ग. रात्री घराबाहेर पडली का काय कोणास ठाऊक. रात्री आईला ना कसल्या तरी आवाजाने जाग आली होती. तेव्हाच गेली. ध्रुव बरोबर गेली असेल का ग ती? अरे बापरे. काय ग? साक्षी काय झालं? सावरीताई, तू रागावणार नसशील तर मी एक गोष्ट सांगू? काय झालं साक्षी? मी नाही रागावणार, सांग. अगं सांग ना. काल मला ध्रुव भेटला होता. त्याने माझ्याकडे नेहासाठी एक चिठ्ठी दिली होती. काय? हो, म्हणजे मी ती चिठ्ठी नेहाला दिली. त्यात काय लिहिलं होतं ते नाही मला माहित, पण बहुतेक साक्षी काय मूर्खपणा केलायस तू? तुला कळतंय का? काय गरज होती त्या ध्रुवाची चिठ्ठी नेहाला द्यायची? त्या मुलाने ना त्या चिठ्ठीत नक्की पळून जाण्याविषयी काहीतरी लिहिलेलं असणार. सॉरी ताई, मला खरंच यातलं काही माहित नाही. मी फक्त मदत केली. छान छान मदत केली आहेस तू. आता जेव्हा बाबांना कळेल ना तेव्हा बघ. हिला बोलून काय उपयोग आहे अंतरा? हिने चिठ्ठी दिली नसती तरी ध्रुवने दुसरी काहीतरी युक्ती लढवलीच असती. म्हणजे आता काही शंकाच नाही, नेहा नक्की त्या ध्रुव बरोबरच गेली असणार. नेहा, अगं लक्ष कुठे आहे तुझं? जेव ना. तुझा रडका चेहरा पाहायला आणलाय का मी तुला इथे? हा, तू पण ना कमाल करतेस. मस्त खायचं प्यायचं एन्जॉय करायचं, ते राहिलं बाजूला. तुला नाही कळणार ते. मुलगी असलं असतास ना मग कळलं असतं. थँक गॉड मुलगी नाहीये त्या. बरं एनिवेज, ते दागिने आणि पैसे आणलेस ना तू? हो. दे ना. का? म्हणजे मला असं विचारायचं आत्ता कशाला हवेत तुला? अगं असं काय करतेस नेहा तू? हा, आपल्या लग्नाची तयारी नाही का करायची? हा, तुझ्यासाठी मंगळसूत्र आणायचंय. अगं ऍक्च्युली मी माझ्याच पैशातून करणार होतो, पण आपल्या दोघांसाठी मी एक घर बघून ठेवलंय. त्याच्या पागडीतच कितीतरी पैसे गेले. ध्रुव, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? म्हणजे शंका वाटते का तुला अजून? नाही रे, तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना? मग मला एकदा घरी फोन करू देतोस प्लीज? मला त्यांना फक्त एवढंच सांगायचं की तुम्ही माझी काळजी करू नका, मी सुखरूप आहे. अगं अगं वेडी आहेस का तू नेहा? वेडी आहेस का? हा,
टेलिफोन एक्सचेंज मधून लगेच आपला नंबर शोधून काढतील ते आणि इथे येऊन धडकतील. तुझे बाबा काय म्हणाले होते लक्षात आहे ना? आपलं लग्न ते कधीच होऊ देणार नाहीत. म्हणूनच म्हणते आपण उद्या लगेच लग्न करू. एकदा का आपलं लग्न झालं ना मग कोणीही काहीही नाही करू शकणार. अगं लग्नाची घाई मला पण आहे ग, पण त्यासाठी पैसे हवेत ना. तेच तर मागतोय. नेहा, हां नेहा बिलीव्ह मी तुझे सगळे पैसे परत कर. हे वेडा आहेस का? असं काय बोलतोयस? तुझं आणि माझं काही वेगळं आहे का? थांब मी आलेच. तुझं माहित नाही पण माझं मात्र वेगळं आहे. हा आलोच. बिचारी नेहा, लग्नाची स्वप्न पाहते. ह्याच्यातून मंगळसूत्र विकत घ्यायचंय. घेऊ, ते पण घेऊ आपण. मला कुठे लग्न करायचंय? 2 दिवस मजा मारायची आणि द्यायचं सोडून. धनंजय मोहिते तंगडा तोडणार होतात नाही का? मला तोंड दाखवू नको म्हणत होतात. आता बदनामी झाल्यावर तुम्ही कोणाला तोंड दाखवतात ते बघू. सर आत येऊ? या बसा. थँक्यू सर. सर एक प्रॉब्लेम होता. बोला. सर मला 2-3 दिवसाची रजा हवी होती. पण पुढच्या आठवड्यात चाचणी परीक्षा आहे. पोर्शनचं काय? सर पोर्शन थोडासाच उरलाय. काही खाजगी कारण? सर वैद्यकीय रजा हवी होती. माझी तब्येत गेले 3-4 दिवस बरोबर नाही आहे. डॉक्टरांनी मला काही टेस्ट करून घ्यायला सांगितल्यात. ठीक आहे, मी रजा मंजूर करतो. सर पोर्शनची थोडी काळजी होते सर. पोर्शनची काळजी करू नका, तुमचे तास मी घेईन. सर कशाला उगीच तुम्हाला बर्डन? शिकवण्याचं कसलं आलंय बर्डन? मला शिकवायला मनापासून आवडतं. थँक्यू व्हेरी मच सर. सर तुम्ही पहिल्यांदा शाळेत आलात तेव्हा एवढी धास्ती वाटत होती, पण तुम्ही सगळ्यांचे प्रॉब्लेम इतके व्यवस्थित समजून घेता आणि मदत करताना मी ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवीन. सर शाळेसाठी काही करावं लागलं तरी माझी तयारी असेल. आत येऊ का मिस्टर व्हाईस प्रिन्सिपल? कायद्यानी सर या. तुमचा अर्ज पाठवा, मी उद्या सही करतो. थँक्यू सर. बसा. मी या खुर्चीत बसणार नाही. खरं तर तुम्ही ज्या खुर्चीत बसलात ती खुर्ची माझी आहे. तुम्ही अगदी MBBS FRCSहून आला असलात तरीही सिनियरिटी प्रमाणे प्रमोशनवरती माझा हक्क आहे. आणि काय हो मयेकर सर, दुसऱ्याचा हक्क असा ओरबाडून घेताना तुम्हाला काहीच वाटत नाही? नाही, नाही वाटत. कारण मला माझं पद माझ्या योग्यतेप्रमाणे, माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे आणि हो माझ्या चांगल्या रेकॉर्डमुळे मिळालेलं आहे. एरवी हा अन्याय मी स्वतःच होऊ दिला नसता. शोभताय, मोहिते सरांचे चेले शोभताय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर मयेकर सर,
माझ्या ड्यू प्रमोशनसाठी मला तुमच्यावर केस करायला लागली तरी बेहतर. काय झाले? नमस्कार. या ना, या. माफ करा, मी तुम्हाला न कळवता आलो. मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? नाही नाही नाही. काही प्रॉब्लेम झालाय का? मी तुम्हाला म्हटलं होतं ना सर, माझ्या बहिणीचं संयोगिताचं लग्न ठरलंय. तिची पत्रिका द्यायला आलोय. लग्नाला तुम्ही सगळ्यांनी अगदी नक्की यायचं, सहकुटुंब सहपरिवार. माझं खूप आग्रहाचं निमंत्रण आहे हे. अंतरा, आसावरी, नक्की यायचं. बसा ना. हो. काय घ्याल? चहा कॉफी? नाही, मला काही नको. नाही, असं कसं? तुमच्या बहिणीचं लग्न ठरलंय, तोंड गोड करून जा. आसावरी, बसा तुम्ही. काय प्रॉब्लेम झालाय मला कोणी सांगेल का? नाही म्हणजे मी काही मदत करू शकतो? माझी पुतणी नेहा कुणा मुलाबरोबर पळून गेले. काय? कोण मुलगा आहे तो? बाबा, मी सांगते. तुम्हाला त्या मुलाबद्दल अजून काही माहिती आहे? आय मीन त्याचा एखादा फोटो किंवा नीलकडे आहे. नील, तुझ्याकडे ध्रुवचा फोटो आहे ना? हो आहे. माझ्याकडे त्याचा फोटो सुद्धा आहे आणि बाईकचा नंबर सुद्धा माहिती आहे मला. मला ते ताबडतोब. हो, मी आठवलं तेच. सर, तुम्ही काळजी करू नका. आता त्याला शोधून काढणं फारसं कठीण नाही. तुम्ही तुमच्या बहिणीच्या लग्नाच्या गडबडीत उगाच तुम्हाला त्रास. नाही, हा प्रॉब्लेम मी माझ्या घरचा समजतो. तुमची पुतणी सही सलामत घरी पोहोचेल हा शब्द आहे माझा.